मित्रांनो, आजच्या या धमाकेदार भागामध्ये तब्बल 3 खुलासे झाले आहेत. हे असे खुलासे की जे आपल्यासाठी अनपेक्षित होते. कावेरी यश दोघांनी सापळा रचून अमृताचा खरा चेहरा मानच्या समोरही आणलाय आणि त्याचवेळी मानने लग्न मोडल्याचा निर्णय जाहीर करून टाकलाय. आता यमुनाचं कांडही उघडकीला आलंय आणि यमुनाने कावेरीवरती घाणेरडे गंभीर आरोप करता क्षणी उदयने तिला शिक्षासुद्धा केली आहे. आणि याच वेळेस कावेरी यशला एक सत्य समजलंय की उदयला सगळं आठवतंय. बघूयात मग आता हे 3 खुलासे नक्की होत आहेत तरी कसे, आणि उदय यश कावेरीला विश्वासात घेऊन सत्य सांगेल का, की हे सगळं न आठवण्याचं नाटक तो कशासाठी करत होता. ते कळणारच आहे आजच्या भागामध्ये. कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेचा 9 सप्टेंबरचा भाग. माननी उदय कावेरीच्या लग्नाचा विचार जाहीर करून टाकल्यानंतर आता सर्वांनाच धक्का बसलेला असतो. मा म्हणतात की आम्ही दोघांनी ठरवलंय तुझं आणि कावेरीचं लग्न पुन्हा एकदा सगळ्यांच्या साक्षीने लावून द्यायचं. उदय तर खूप खुश असतो, पण निर्णय ऐकून मात्र यश कावेरी पूर्णपणे हादरून जातात. खरं तर मोठ्या मुलाचं लग्न म्हणजे आईवडिलांचा आनंदाचा क्षण असतो, पण आम्हाला तो आनंदाचा क्षण पाहणं आमच्या नशिबातच नव्हतं. मा भरल्या डोळ्यांनीच उदयला विचारतात की आता तू आमची इच्छा पूर्ण करणार ना. तेव्हा उदय तर हसून होकारच देतो. कावेरी रडत असते, तिला अश्रू अनावर होतात. तेव्हा विद्या तिला धीर देते. उदय आनंदातच मानचे आशीर्वाद घेतो. मानना खुश होऊन उत्तर देतो की तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे मा. आता उदयचं बोलणं ऐकून माही सुखावतात. आता उदय अचानकच घरच्या सगळ्यांसोबत चांगला वागतोय म्हटल्यानंतर अमृताला ते खटकतं. माना आणखी एका गोष्टीचा आनंद असतो, ते म्हणजे हळूहळू का असेना उदयला काही गोष्टी आठवत आहेत आणि मानच्या चेहऱ्यावरचाच आनंद अमृताला बघवत नाही. मा कावेरीला जवळ बोलावतात. कावेरी घाबरते. दबक्या पावलांनीच ती मानच्या जवळ जाते. मा उदय कावेरी दोघांनाही आपल्या उराशी कवटाळतात आणि त्यांना आशीर्वाद देतात, सुखी राहा. कावेरीला या सगळ्याचा इतका मनस्ताप होतो. तिचं लक्ष यशकडे असतं आणि तिच्या मनात चाललेली खळबळ यशलाही कळते. धर्माधिकारींचं असं एकत्रित राहणं, आनंदात राहणं, त्यांना आनंदात पाहणं हे अमृताला इतकं खटकत असतं. तिचा नुसता झळफळाट चालू असतो. तोचपर्यंत तिकडे यमुनाने भलतंच कांड करून ठेवलंय. आता फोन करून तिने जे DNA चे सॅम्पल्स पाठवले होते त्याबद्दल ती चौकशी करते आणि विचारते की ते मॅच होत आहेत की नाही. ती आधी तर रिपोर्ट्स तिच्या फोनवरती पाठवायला सांगते. आता एक काम फत्ते केलं म्हणूनच ती स्वतःवरती खूप खुश असते. आता इकडे परत सर्वच जणी साड्या बघत असतानाच कावेरी तेथून जाणार, तेव्हा उदय तिला हाक मारून थांबवतो आणि तिला विचारतो की आपल्या लग्नात मी कोणती शेरवानी घालू. तेव्हा कावेरी धक्क्याने यशकडे पाहते. त्यानंतर उदय तिला 2-3 शेरवानी दाखवतो, पण कावेरी काही बोलतच नाही. तो तिला विचारतो की तू या लग्नाला खुश आहेस ना. कावेरी फक्त दिखाव्यापुरतं होकार देते, चेहऱ्यावरती स्माईल ठेवते, पण मनातून ती किती हल्ले आहे हे फक्त विद्या आणि यशलाच जाणवतं. कावेरी उदयला म्हणते, तुम्हाला आवडेल ती घाला. त्यावर उदय म्हणतो की असं कसं, तू बायको आहेस ना माझी, तुला पण आवडलं पाहिजे. मानच्या निर्णयामुळे कावेरी इतकी शॉकमध्ये असते की ती त्या मनस्थितीतून बाहेर पडतच नाहीत. लगेचच पौर्णिमा काकू उदयला चिडवतात आणि त्या मानना म्हणतात, वहिनी बघताय ना, अगदी प्रत्येक गोष्टीत बायकोची आवड जपली जाते. त्यावर माही हसून उत्तर देतात, पाहते ना. आता सर्वच जण हसायला लागतात, पण मानच्या एका निर्णयाने कावेरीच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालेलं असतं. यश तर आता त्याच्या शेरवानीसाठी त्याचं माप देत असतो. त्याच वेळेस यमुना त्याला म्हणते की यश, पाहतोयस ना, प्रत्येक वेळी बायकोची काळजी कशी घेतली जाते, तिची आवड कशी जपली जाते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला दादा. आता तीही उदयला चिडवायला चालू करते. आता परत कावेरी तेथून जाणार. उदय तिला परत हाक मारतो आणि थांबवतो. विचारतो की सांग ना कावेरी, मला खरंच ही शेरवानी खूप आवडली आहे. तेव्हा कावेरी पुन्हा तेच उत्तर देते, मी म्हटलं ना तुम्हाला आवडेल ती घाला.
आता सगळीकडे यमुनाला चोंबडेपणा करायचाच असतो. ती अमृताला आणि कावेरीला विचारते, अगं काय चाललंय तुमचं? अमृता, अगं लग्न ठरलंय ना तुझं, मग तुझा मूड का ऑफ आहे? आणि कावेरी, अगं दादा एवढं विचारतोय तर सांग ना त्याला. तुमच्या जागी जर मी असते ना, एव्हाना 10 साड्या सिलेक्ट केल्या असत्या. खरंच अगं. चला दोघी पटापटा सिलेक्ट करा, असं सांगून ती स्वतःच बसते मानच्या शेजारी. साड्या घेण्यासाठी बसते. आता त्या सगळ्यांचं तर लक्ष आपापल्या कामांमध्येच असतं. इतक्यातच यशसाठी बाहेरून आवाज येतो. तेव्हा लगेच अमृता उठते आणि यशला सांगते की राहू देत, मी बघते. आता मात्र कावेरीला खुणखुणी लागते आणि कावेरी यशला खुणावते. कावेरीला जसं वाटलं होतं अगदी तसंच घडतं. कारण जेव्हा अमृता बाहेर जाते तेव्हा तर लॅबमधले रिपोर्ट आलेले असतात आणि अमृता त्यांना हसून सांगते, अहो त्या मी त्यांची होणारी बायकोच आहे. परंतु ते स्पष्ट नकार देतात. ते म्हणतात की नाही मॅडम, हे खूप कॉन्फिडेन्शियल, त्यांनी त्यांच्याच हातात द्यायला सांगितलं होतं. इतक्यात यशच बाहेर येतो. यश त्यांना सांगतो की मीच आहे यश धर्माधिकारी, द्या ते. तेव्हा तो व्यक्ती आता रिपोर्ट्स यशच्या हातात देतो आणि तेथून निघून जातो. यशने अमृताला चांगलेच मूर्खात काढलेलं असतं. अमृता जेव्हा विचारते की यश नक्की कशाचे रिपोर्ट्स आहे ते ते तू लिंबू सरबत तिकडे पाठवलं होतं त्याचे आहेत का? तेव्हा यश म्हणतो की हो. यश कावेरीने जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि त्यांच्या जाळ्यात अमृता अडकतेच. तेव्हा अमृता विचार करते की बहुतेक ट्रंकला लागलेले रक्ताचे डाग, त्याबद्दल यशला काहीच माहिती नाही आहे. ते फक्त कावेरीलाच माहिती असावेत आणि ती गाफील राहते. यश तिला मुद्दामच गोड बोलतो. अमृताला सांगतो की जा, तुझी साडी आहे ना ती सिलेक्ट कर. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझी साडी ही माझ्या शेरवानीला मॅच झाली पाहिजे. तेव्हा अमृता हसते आणि घरात निघून जाते. यश इकडून रिपोर्ट दाखवतो आणि कावेरीला खुणावतो. आता त्यांचा प्लॅन फत्ते होतं. ठरल्या प्लॅनप्रमाणे अमृताला आता त्यांना फक्त अडकवायचं असतं. थोड्याच वेळात यश त्याच्या रूममध्ये येतो आणि ड्रॉवरमध्ये ते रिपोर्ट्स ठेवून बाहेर निघून जातो. ते करत असताना अमृताने त्यांच्यावरती नजर ठेवलेली असते आणि तिने पाहिलेलंही असतं की यशने रिपोर्ट्स ड्रॉवरमध्ये टाकलेत. मग काय, यश तेथून जाता क्षणी अमृता चोर पावलाने त्याच्या रूममध्ये शिरते. ते रिपोर्ट्स काढून घेते. ते रिपोर्ट्स चेक करते आणि तीच हादरते, कारण तो पुरावा तिच्या विरोधातलाच असतो. मग काय, आता ती लायटरने तो पुरावा नष्ट करण्याच्या तयारीतच असते आणि दात ओठ खात चवताळत म्हणते की कावेरी, मी म्हटलं होतं ना तुला, मला पकडणं इतकंही सोपं नाही आहे. इतक्यात कावेरी रूमच्या लाईट्स ऑन करते आणि तिला सांगते, खूप सोपं आहे अगं. कावेरीला अचानक तिथं आल्याचं पाहून अमृताच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण पुरावा नष्ट करताना कावेरीनं तिला रंगे हात पकडलेलं असतं. कावेरी पटकन येते, अमृताच्या हातातला तो कागद हिसकावून घेते आणि जो पेटलेला असतो ती आग विझवते पटकन आणि अमृताला सांगते, मला माहितीच होतं, पुरावे नष्ट करण्यासाठी तू इथे नक्कीच येणार. या घरावर पडलेली काळी सावली आहेस तू. अमृता धक्क्याने विचारते की तू? अमृताला पुढे काही बोलू न देता कावेरी तिचा हात पकडून फरफटतच तिला बाहेर घेऊन जाते. आता अमृता जीव तोडून ओरडते की कावेरी वहिनी, हात सोडा. पण कावेरी सगळ्यांच्या समोर नेऊन तिला फेकते आणि सोबतच जेव्हा ती आरेरावी करून तिच्यावर आवाज चढवते ना, तेव्हा कावेरी तिच्या सगळ्यांसमोर थोबाडीत लगावते. आता सर्वच जण हादरतात की कावेरीने अचानकच असं काय केलं असावं. मा येऊन तिला जाब विचारतात की कावेरी, अगं काय करतेस तू? तिच्या थोबाडीत मारलीस तू? असं काय केलंय तिने? तेव्हा कावेरी सगळ्यांसमोर खुलासा करते, मला मारून टाकण्याचा प्रयत्न. आता तर सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. यश सुद्धा या सगळ्या प्लॅनमध्ये सामील असूनही स्वतः मात्र नामानिराळी राहतो, कारण सगळी सूत्र कावेरीच्या हातात असतात. कावेरी आता एकावर एक बॉम्ब फोडत जाते. सगळ्यांसमोर ती खुलासेच करते की मला ट्रंकमध्ये ढकलणारी अमृताच होती. हिनेच मला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि आता यशला जे रिपोर्ट्स मिळाले आहेत ते चालण्यासाठी ती तिच्या रूममध्ये गेली होती आणि त्याच वेळेस मी हिला पकडलं. आणि हे बघा मा, हे अर्धवट चाललेले रिपोर्ट्स.
कावेरीने अमृताचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो तेव्हा यश पुढे येऊन विचारतो की अमृता, पण हे रिपोर्ट्स का चाललेत तू? अमृताने आता सर्वांसमोर आपला चेहरा केविलवाणा केलेला असतो आणि तिचा चेहरा बघूनच मांना वाटतं की बहुतेक ती निर्दोष आहे. म्हणूनच त्या कावेरीला जाब विचारतात की तू काय बडबडतेस, तुला तरी कळतंय का? आणि काय पुरावा आहे तुझ्याकडे की हे सगळं अमृतानेच केलंय? तेव्हा तेवढ्याच ठामपणे कावेरी त्यांना उत्तर देते की मला माहिती होतं मा, तुम्ही कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, म्हणूनच मी पुरावा तयारच ठेवलाय. हिच्या बहिणीच्या मृत्यूला कुठेतरी तुम्ही जबाबदार मानता स्वतःला आणि म्हणूनच याचा गैरफायदा घेते ही. आता मात्र कावेरी सर्वात मोठा धमाका करते सत्य सांगून. कावेरी सांगते की तुमच्या मनात त्याच अपराधीपणाची भावना हिने जिवंत ठेवली आणि त्याच ओझ्याखाली दबून तुम्हाला हिच्या चुका दिसतच नाही आहेत मा. म्हणून हिला अडकवण्यासाठी मला एक सापळा रचावा लागला. आता तो यशसोबत मिळून रचलाय, पण या दोघांनी घरच्यांना हे दाखवलेलं नाहीये की हे दोघे एकत्र आहेत. तेव्हा मा विचारतात की हे बघ, काय घडलंय ते नीट शांतपणे सांग मला. आता कावेरी घडले सगळे प्रसंग मांना सांगायला सुरुवात करते की मा, मगाशी एक माणूस आला होता दारात यशचं नाव घेऊन. त्यावेळेस त्याने रिपोर्ट्स आणले होते. मा विचारतात की लिंबू सरबताचे रिपोर्ट्स का? तेव्हा कावेरी सांगते की हो, पण मा, मला ज्या ट्रंकमध्ये हिने ढकललं होतं तो ट्रंक तुम्ही कोणीही नीट तपासलेला नाहीये, कारण त्या ट्रंकच्या पायाला रक्त लागलं होतं. रक्ताचा डाग होता आणि तो अमृताचाच होता. म्हणूनच मी लिंबू सरबताच्या सोबतच ते ब्लड रिपोर्टसुद्धा काढले होते. आता मगाशी दारात आलेला माणूस त्याने ते ब्लड रिपोर्ट दिले आणि यशने त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवले. आता रिपोर्ट्स आलेत, आपलं बिंग फुटणार, म्हणून ही घाबरली आणि तो पुरावा नष्ट करण्यासाठी यशच्या खोलीत गेले. मला चांगलंच माहिती होतं की अमृता असं काहीतरी करणार, म्हणून मी तिच्यावरती नजर ठेवून होते आणि त्याच वेळेस मी तिला पकडलं. मा विचारतात की बघू रिपोर्ट्स कुठे आहेत? तेव्हा कावेरी तो कागद हातात देते. मा आता त्या कागद निरखून पाहतात आणि कावेरीलाच विचारतात, हे काय आहे? हा पूर्णपणे कोरा कागद आहे. आता कावेरीने जे काही केलं ते खूप चालाकीने केलेलं असतं, कारण अमृता किती शातीर आहे हे तिला आधीच उमगलं होतं. आता कावेरीने नक्की काय खेळ खेळले ते ती मांना सांगते. अमृताच्या रक्ताचा डाग त्या ट्रंकच्या पायाला लागला होता हे तिलाही चांगलं माहिती आहे की ते सत्य मला माहिती होतं, म्हणूनच ती पकडली जाणार याची तिला भीती वाटत होती. म्हणून ती यशच्या रूममध्ये पोहोचली आणि तो कोरा कागद रिपोर्ट समजून जाळायला लागली. आता अमृताचा हात हातात घेत मांना ती दाखवते, हे बघा मा, लायटर अजूनही हिच्याच हातात आहे. आता ते दृश्य पाहिल्यानंतर मांना तर धक्काच बसतो. विद्या आणि यश दोघे आता कावेरीच्या बुद्धीचं खूपच कौतुक करतात. अमृता नावाचा मासा आता चांगलाच चाळत अडकवलेला असतो कावेरीने. मा रागाच्या भरात तिला जाब विचारतात, अमृता, अगं कधी एकदा तुला सून म्हणून या घरात घेऊन येते असं झालंय मला, पण तू तर माझ्या मोठ्या सुनेच्या जीवावरच उठलीस. मलाही कळू देत की नक्की असं तिने काय वाकडं केलंय तुझं. आता तर मानच्या तोंडून सगळ्यात मोठा बॉम्ब फुटतो, कारण यश कावेरीचा प्लॅन फत्ते होतो. स्वतः मा अमृताला सांगतात, मला माझ्या घरात इतकी कारस्थानी आणि विध्वंसक सून अजिबात नकोय. अमृता, हे लग्न मी स्वतःच मोडते. अमृताचा लगेच ड्रामा चालू होतो. तिला वाटतं की यावेळी सुद्धा मा पाघळतील, परंतु तसं काहीच होत नाही. हातापाया पडत विनवण्या करत अमृता माफी मागते, त्यांच्या पायाशी जाते. तेव्हा मात्र यश कावेरी दोघेही जराशी घाबरतात. पण जेव्हा मा स्वतःच सांगतात की अमृता, मी तुला माफ करू शकत नाही, त्याच वेळेस ते दोघेही निश्चिंत होतात. आता काकू, विद्या, यमुना यांनाही खूप आनंद होतो. अमृताशी यशचं जोडलेलं नातं स्वतः माननी तोडलंय म्हटल्यानंतर. आता मात्र प्रकरण आपल्या अंगाशी आलंय म्हटल्यानंतर अमृता हे सगळं प्रकरण शेकते ते यमुनावरती. आता अमृताचं लक्ष यमुनाकडे जातं. यमुना मात्र हसून तिची मज्जा लुटत असते
मग काय, अमृताच्या डोक्यात एक प्लॅन शिजतो आणि ती उठून यमुनाकडे येते आणि रडता रडताच ती सगळ्यात मोठा खुलासा करून जाते. यामिनी, आय एम सॉरी, पण आता तुझं सत्य मला जास्त वेळ मावशीच्या समोर लपवता येणार नाही. खरं तर मला हे सगळं सांगायचंच नव्हतं, पण आता मला सांगावं लागेल. मावशी, जे मी काही केलं ते यामिनीसाठी केलं असं जेव्हा ती खुलासा करते तेव्हा सर्वच जण पुन्हा हादरतात. आता स्वतः अडकलंय म्हटल्यानंतर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती यमुना नावाचा प्यादा अडकवणारच. वाटलंच होतं. मावशी, यामिनीचा कावेरी वहिनींवरती विश्वास नव्हता. उलट त्यांच्यावरती संशय होता की त्यांचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे. आता याबद्दल तर पूर्वी चर्चा झाली होती आणि माननी यमुनाला शिक्षाही केली होती. पण तरीही यामिनीचा विश्वास बसत नव्हता आणि चिकू तो कावेरी वहिनींच्या अफेअरमधून जन्माला आलेला मुलगा आहे की काय असं तिला वाटत होतं. अमृताच्या तोंडून हा उलगडा होता क्षणी सर्वांनाच जबरदस्त धक्का बसतो. मानना तर क्षणासाठी वाटतं की मी संस्कार केलेली ही मुलगी इतक्या नीच पातळीचा विचार कसा काय करू शकते. म्हणूनच यामिनीला आता सिद्ध करायचं होतं. बघायचं होतं की चिकू नक्की कावेरी वहिनींचाच मुलगा आहे का. म्हणूनच तिला DNA टेस्ट करायचे होते आणि त्यासाठी तिने एक प्लॅन केला. कावेरी वहिनींच्या सरबतामध्ये तिने झोपेच्या गोळ्या मिसळल्या. मावशी, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मी जे काही केलं ते स्वतःसाठी नव्हतं केलं अगं. खरं तर यामिनीला वाचवण्यासाठी केलं. ते रिपोर्ट्स मी तिच्यासाठी चालले. हे बघ, माझं आणि यशचं लग्न नाही झालं तरी मला चालेल, पण तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा विश्वास मी नाही गमवू शकत. आणि सोबतच रडण्याची नाटकं करून यमुनाला तर अडकवून ठेवलेलंच असतं आणि वरून चांगुलपणाचा आव आणत यमुनाची माफीही मागते की यामिनी, प्लीज मला माफ कर. परंतु मावशीच्या मनात माझ्याबद्दल नको ते गैरसमज निर्माण झालेत आणि ते दूर करावे तर लागतीलच ना. म्हणून मला तुझं सत्य सांगावं लागलं. आता यश कावेरी या अमृताला अडकवून तिचा खरा चेहरा उघडा करायला गेले आणि सोबतच यमुनाचंच कांड उघडं पडतं. जेव्हा यमुनाला जाब विचारतात की हे सगळं खरं आहे, आता ती तोड वर करून उत्तर देतेच, हो, हे सगळं खरं आहे मा. परत एकदा सगळेच जण शॉकमध्ये जातात. आता आजचा हा पुढील भागात बघूयात. यमुनाच्या हाती आता DNA रिपोर्ट्स आलेले असतात आणि शेवटी तेच सिद्ध होणार असतं की चिकू कावेरीचा मुलगा नाहीच आहे, कारण मुळात ती त्याची आई नाहीच आहे. फक्त कावले दिलेल्या वचनासाठी ते हे सगळं करते. जेव्हा यमुना मोठं फुशारका मारत घरात त्या सगळ्यांना म्हणते की कावेरीवरती तुम्हा सगळ्यांचा विश्वास आहे ना, पण आता कळेल की चिकू नक्की कोणाचं रक्त आहे. जेव्हा उदयला ती म्हणते की तुझी बायको जाऊन बाहेर रंग उधळते, तेव्हा रागाच्या भरात उदय तिच्यावरती हात उचलतो आणि मोठाच खुलासा होतो की माझी काऊ अजिबात तशी नाही आहे. आता मात्र कावेरीच हादरते. उदय भाऊजी, काऊ कसे म्हणाले? म्हणजेच उदयला सगळं आठवतंय, फक्त तो नाटक करतोय. पण का, कशासाठी, अजून तरी उघड झालेलं नाहीये. कळेल पुढच्या भागात.